खूप सुंदर असं 2 मजली घर असतं जुन्या पद्धतीचं. आजूबाजूला झाडं असतात, खूप छान फुलझाडं आणि बघायलाही छान. सुरेशची बदली झाली होती. तो मुंबईत राहत होता. त्याची फक्त छोटूसं कुटुंब होतं. सुरेशची बदली अजनारमध्ये झाली होती. कंपनीमध्ये काम करत होता. त्याची बायको गृहिणी होती. त्याची मुलगी कॉलेजला होती. त्याला कंपनीने घर दिलं होतं. आधी जे वर्णन केलं आहे तेच घर त्याला दिलं होतं. संगीता, भर सामान, पॅक कर, आपल्याला निघायचं आहे. काय हो सारखं बदली, कंटाळ बाई मला. सावीला हाक मार, तिला पण सामान पॅक करायला सांग. तिकडे कॉलेज बघावं लागेल, त्याचे डॉक्युमेंट घ्यायला सांग. सगळं सामान घेऊन शिरपूर जिल्ह्यात अजनार येथे येतात. सुरेशने सगळी चौकशी केली असते. त्या घरामध्ये सगळं सांगितलेलं असतं. भूत बंगला आहे, पण सुरेशचा काही विश्वास नसतो. म्हणून तो त्याच्या बायकोला व मुलीला काही सांगत नाही आणि घरामध्ये जातो. त्याला काही वाटत नाही. घर साफ करून घेतो. संगीता सगळा सामान लावून घेते. सावी पण तिची रूम मस्त लावते. आता कोण जेवण बनवणार म्हणून संगीता सुरेशला सांगून बाहेर जेवण मागवतात आणि झोपतात. सावीला जाग येते. बांगड्यांचा, घुंगरांचा आवाज येतो. ती दरवाजा उघडून आवाज कुठून येतो ती पर्यंत चालत जाते, पण पुढे खिडकी असते. मग तिला आवाज येणं बंद होतो. ती डोकावून बघते, पण काही दिसत नाही. श्श असा आवाज आला. आता ती खूप घाबरली होती. सरळ आपल्या खोलीत गेली आणि झोपून गेली. सकाळी उठून आवरलं. संगीताने मस्त देवपूजा केली होती. दिवा लावत होती, पण दिवा सारखा विझत होता. तिला काहीच समजत नव्हतं. तोपर्यंत सावी येते. आई, हा बोल ना. रात्रीच असं म्हणत तिने तिच्या आईला सगळं सांगितलं. आता तर संगीताला पण खूप घाबरायला झालं. तरी त्यांनी सावीला समजावलं. काही नाही बेटा, भात झाला असेल. सावीने पण लक्ष नाही दिलं. निघून गेली रूममध्ये आवरायला. संगीता पण कामाला लागल्या. नाश्ता, सुरेशचा डब्बा बनवला. सुरेश पण ऑफिसला निघून गेले. सावी पण नाश्ता करून कॉलेज बघायला निघून गेली. आता संगीता घरामध्ये काम करून बसल्या होत्या. त्यांना खूप विचित्र आवाज आला. त्या खूप घाबरल्या होत्या. काय आहे या घरामध्ये, काहीच समजत नाहीये. शेजारी विचारू का? घराबाहेर पडल्या. त्यांनी तिथे एक बाई दिसली. ताई, संगीताने हाक मारली. हा बोला ना, काही काम होतं का? तुम्ही नवीन दिसता इथं, आधी कधी दिसला नाही ना, म्हणून विचारत आहे. हो, आम्ही कालच आलो, त्या घरामध्ये राहतो. ती बाई, भूत बंगला? काय बोलता तुम्ही? संगीता म्हणता. अहो ताई, तुम्हाला माहिती नाही का त्या घरामध्ये भूत आहे? काय खरं आहे का? कसं काय, तुम्हाला काही माहिती नाही का? जास्त नाही माहिती, पण सांगितलं आहे की सुनेला खूप छळत होते. तिने आत्महत्या केली आहे. तिची आत्मा दिसते तिथं. संगीता बोलतात. त्यांचं नाव काही माहिती आहे का? हो, माझं नाही ते खूप नाव हो त्यांचं. बरं, मस्त वाटलं ताई तुमच्या सोबत बोलून. काय नाव? मीरा. तुमचं? संगीता. चल आता थोडं घर आवरते. संगीता घरामध्ये येतात. वस्तू फेकल्या होत्या. खूप बांगड्यांचा आवाज, घुंगरांचा आवाज येत होता. संगीता खूप घाबरल्या होत्या. त्यांनी सुरेशला फोन करून बोलवून घेतलं. सुरेश घरी आले. काय ग, काय झालं? अहो, आपण इथं नको राहायला, इथं भूत आहे. काही काय बोलते? संगीता. हो, इथं भूत आहे. रात्री सावीला पण असे आवाज आले. काय? सुरेश बोल. त्यांचा मुलीवर खूप प्रेम होतं. बरं, बघतो, पण एक गुरुजींना बोलून घेऊ. मला आधी माहिती होतं, पण मी लक्ष नाही दिलं. काय तुम्ही मला पण सांगितलं नाही तुम्ही? मला वाटलं लोक खोटं बोलत असतील, असं वाटलं मला. आता बघतो. सावीला नको काही बोलू, पोर घाबरेल. नाही, नको नको, विचार येतील तिच्या मनात, म्हणून तिला काही बोलू नको. उद्या गुरुजींना बोलवतो. सावी येते घरी. सुरेश सावीला हाक मारतात. झालं का ग ॲडमिशन? कसं आहे कॉलेज? खूप नॉर्मल बोलणं होतं. सावी, काय झालं आहे ते समजत नाही होतं. सावी बोलते, बाबा मी येते फ्रेश होऊन. सुरेश विचार करत बसले होते. संगीता पण रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या. तोपर्यंत सावीचा जोरात आवाज आला. ती खूप घाबरली होती. सुरेश आणि संगीता सावीच्या रूममध्ये आले. संगीता सावीजवळ गेल्या. थरथर कापत होती. बाथरूममध्ये पाण्याचा आवाज येत होता. सुरेश गेले तर लाल पाणी येत होतं. ते पण 2 पावलं मागे गेले. नळ बंद केला. बाहेर आले. रूम बाहेर गेले. संगीताचं जेवण बनवून झालं होतं. त्या स्तोत्र म्हणत होत्या. सावी हनुमान चालीसा म्हणत होती. सुरेश त्यांचं ऐकत होते. त्यांनी जेवण केलं. कसं तरी घाबरत रूममध्ये गेले. झोप लागली. सावीला कसला तरी आवाज आला. जोरात रडण्याचा आवाज येत होता.
अचानक जोरात हसण्याचा आवाज आला. सावी, कोण आहे? काय आहे हे? रडता काय, हसता काय, काय चाललं आहे? तिचं समोर एक बाई आली. पांढरी साडी घातलेली होती, केस मोकळे सोडले होते. त्या बाईला बघून मागे गेली. खूप जोरात वारा सुटला होता. हं, हं, असा जोर जोरात आवाज येत होता. सावीने हिम्मत केली आणि बोलली, कोण आहे? का त्रास देत आहे? मी त्रास देते? तुम्ही का आला इथं? निघून जा, जा इथून. खूप मोठ्याने बोलत होती. नाही जाणार. काय करणार तुम्ही? सावी म्हणते. ती बाई खूप जोरात सावीच्या अंगावर आली. आधीच विचित्र दिसत होती सावी. तिला एवढ्या जवळ बघून बेशुद्धच झाली. सुरेशला अचानक जाग आली. ते सावीच्या रूमकडे गेले. सावी बेशुद्ध दिसली. ते खूप घाबरले. तिला त्यांच्या रूममध्ये नेलं. संगीताला पण जाग आली. त्या पण सावीला बघून खूप घाबरल्या. त्यांना एकुलती एक मुलगी होती. त्यांचा खूप जीव होता तिच्यावर. त्यात सकाळ झाली. सुरेश आवरून घराबाहेर पडले. त्यांना आज गुरुजींना बोलायचं होतं. संगीताने पटपट सगळं आवरलं आणि सावीजवळ गेल्या. तिला शुद्ध आली होती. ती खूप घाबरली होती. तो चेहरा डोळ्यासमोर येत होता. संगीता पुढे झाली. तिने सावीला मिठीत घेतलं. घाबरू नको बेटा, मी आहे. सुरेश आले गुरुजींना घेऊन. त्यांनी गुरुजीला बघितलं. महाजन यांचं घर आहे हे. सुरेश म्हणाले, हो, तुम्हाला माहिती नाही होतं का या घराबद्दल? हो, माहिती होतं, पण मला वाटलं अफवा असेल म्हणून मी आलो राहायला. गुरुजी, तुम्हाला माहिती असेल ना कोण आहेत ते? हो, माहिती आहे ना, महाजन मोठी माणसं फक्त म्हणायला. बाकी घरामध्ये एका बाईला मान नाही. त्यात त्यांच्या मुलाने लव्ह मॅरेज केलं. ही शिकलेली होती. त्यांना मुलाने लव्ह मॅरेज केलं हे आवडलं नाही होतं. त्या मुलाने धमकी दिली, मी घर सोडून जाईल, म्हणून त्यांनी लग्न लावून दिलं. रोज तिला छळत होते. खूप काम सांगत होते. ती निमूटपणे सगळं करत होती, तरी तिला त्रास देत होते. त्यात तिचा नवरा मरण पावला. त्याला पण मारलंच होतं यांनी. तिला ते समजलं. तिने तिचा सासऱ्यांना जाब विचारला. त्यांनी सांगितलं, तू आली आणि त्यांच्या आयुष्यात तो बदलला. माझं काही ऐकत नाही होता म्हणून मारून टाकलं त्याला. त्याच्या गाडीला ॲक्सिडेंट केला. ती खूप बोलली. त्यांना त्यांचं डोकं सडकलं, कारण त्यांना कोणी आवाज मोठा केलेला बोललेला आवडायचं नाही. तिला जाळून टाकलं. इथं या घरात मागे तिला खडा बनवून त्यात टाकलं, खड्डा करून. कोणालाच काहीच माहीत नाही. तिच्या नवऱ्याबरोबर ती पण गेली असं सांगितलं. हे घर विकून दुसऱ्या घरात काही महिन्यातच त्यांचं पण मृत्यू झाला. घ्या, या बाईला मुक्ती कशी द्यावी? सुरेश बोलत. गुरुजी बाकी मंत्र म्हटले. बाई डोकं सटकलं, कारण त्यांना कोणी मोठ्या आवाजात बोललेलं आवडायचं नाही. इथल्या या घराच्या मागे तिच्या नवऱ्याबरोबर ती पण गेली. हे घर विकून टाकलं. त्यांचा पण तिकडे जाऊन मृत्यू झाला. आता गुरुजी मंत्र म्हणायला लागले. बाई सगळ्यांना दिसू लागली. सोडा मला, सोडा मला, ओरडत होती. जाळलेला भाग तसाच दिसत होता. बाई खूप जोरात ओरडत मारत होत्या. चालू होतं तिचं. शेवटी ती दिसली होती तशी झाली. सुरेशने कुटुंबांना त्रास दिला म्हणून माफी मागितली. गुरुजींना धन्यवाद बोलली. मला मुक्त केलं. आता मी कोणाला त्रास देणार नाही आणि निघून गेली.